महत्त्वाची घडामोड. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आले. विकास खारगे समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. पार्थ पवार यांचं नाव किंवा स्वाक्षरी या व्यवहारावर नसल्यानंच त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात पार्थ पवार यांचं नाव नाही आणि आता सरकारनं नेमलेल्या समितीच्या अहवालातही पार्थ पवार यांचा उल्लेख नाहीये. पार्थ पवारांचं नाव किंवा स्वाक्षरी नसल्यानं क्लीन चिट. अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील या प्रकरणात दोषी. जमीन विक्रेती शीतल तेजवानी आणि संबंधित नोंदणी अधिकारी ही जबाबदार. अमेडिया कंपनीकडून 21 कोटी मुद्रांक शुल्क वसुलीची शिफारस. 1800 कोटींची 40 एकर जमीन 300 कोटींना खरेदी केल्याचा आरोप होता. आयटी पार्कच्या नावाखाली मुद्रांक शुल्क माफीवरून वाद. तहसीलदार सूर्यकांत येवले, उपनिबंधक रवींद्र तारू पोलिसांच्या ताब्यात, तर शीतल तेजवानी अटकेत. विविध अधिकारी आणि संबंधितांची चौकशी करून समितीचा अहवाल तयार. पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जात क्लीन होऊन बाहेर पडावं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. पार्थ पवार राजकीय प्रक्रियेत आले आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. कोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाही. देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाही किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतंय. पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत, लक्षात घ्या. आणि जेव्हा राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात एखादा नवीन कार्यकर्ता येतो तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती असलेले आरोप, संशयाचं बळ दूर केलं पाहिजे. तर ही प्रतिक्रिया आहे पार्थ पवार यांच्या संदर्भात. खारगे समितीच्या अहवाल जो समोर आलेला आहे त्यात पार्थ पवार यांचं नाव नाहीये, त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. दुसरीकडे जे आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आलेलं होतं त्यातही पार्थ पवार यांचं नाव नव्हतं. या सगळ्या प्रकरणी संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. पार्थ पवार आता राजकीय प्रक्रियेत आले, त्यांनी चौकशीला सामोरं जावं, क्लीन होऊन बाहेर पडावं असं संजय राऊत यांनी या प्रकरणी म्हटलंय.